यानंतर औरंगाबादमध्ये एक मोठी बातमी आहे। परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर कामावरील कर्मचाऱ्यांमध्येच आता घट झाली आहे। परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी उलट त्यामध्ये घट झाली आहे। परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला, कामावर लवकरात लवकर रुजू व्हा, नाहीतर कारवाई केली जाईल। आणि या इशाऱ्यानंतर खरतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात उलट परिस्थिती दिसते। ज्या ज्या ठिकाणी हे कर्मचारी संपावरती गेलेले होते, त्या आंदोलनासाठी बसलेले आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यात। एसटीचे कर्मचारी यांना संपात सहभागी झाल्यानंतरही म्हणजे आवाहन करून सुद्धा कामावरती लवकरात लवकर रुजू व्हा असं सांगून सुद्धा अर्थात तुम्ही जर कामावरती आला नाही तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते असा इशारा देऊन सुद्धा हे कर्मचारी अजूनही आपल्या निर्णयावरती ठाम आहेत एकतर। आणि परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही ही संख्या वाढण्याऐवजी कमीच झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। औरंगाबादमधून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत। सिद्धार्थ, अर्थात कामावरती रुजू होणाऱ्यांची संख्या वाढायला हवी होती, ती मात्र कमी होताना दिसतेय, काय कारण? बघा, याच्यातूनच एक इशारा सरकारला असू शकतो कदाचित की तुम्ही कारवाईची धमकी द्या, कारवाई करा, निलंबित करा, बडतर्फ करा, आम्ही कामावर येणार नाही, अशा पद्धतीचा एक इशारा यातून आपल्याला म्हणता येईल। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळजवळ 548 लोक कामावर गेले होते। त्यातून 11 तारखेला 548 लोक होते, ज्यावेळेस सरकारने इशारा दिला होता की तुम्ही कामावर रुजू व्हा। मात्र त्यानंतर 13 तारखेला 548 मधून काही वर्कर्स वगळले, जे कामावर हजर झाले होते ते परत आले आणि 518 लोक आता कामावर हजर आहेत। म्हणजे फक्त 3% गाड्या औरंगाबादेतून जे आहेत बाहेर फिरत आहेत। म्हणजे आपण समजू शकतो की सगळे इशारे देऊन सुद्धा कर्मचारी आता बाधत नाहीयेत। कर्मचारी आहेत माझ्यासोबत। आज 49वा तुमचा आंदोलनाचा दिवस आहे। कामावर गेलेले लोक जे आहेत, सरकारच्या इशाऱ्यानंतर ते पुन्हा गैरहजर राहिलेले ते पुन्हा आंदोलनात येतात, असं का होतं? त्या लोकांना पण आता कळून चुकलेलं आहे की हा जो दुखवटा आमचा चालू आहे याच्यात आम्हाला काही ना काही यश मिळणार आहे। कारण त्या हिशोबानेच आज आम्ही इथं बसलेलो आहे। कारण आज त्यांनी प्रत्येक कारवाया करून बघितलेल्या आमच्यावर, बडतर्फ केलं, त्याच्यानंतर नोटिसा लावा, काय काय करायचं ते केलेलं आहे। पण आम्ही आमच्या मतावर ठाम आहे। जोपर्यंत शासन विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। कारण आता राहिले फक्त 4 ते 5 दिवस। त्याच्यामुळे आम्हा सर्वांना आशा आहे की सदावर्ते साहेब जे करतील त्यावरच आम्ही आज अवलंबून आहे। जोपर्यंत शासन विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। जर असं म्हणायचं की आता अभी नाही तो कभी नाही ही मानसिकता झालेली आहे कर्मचारी निश्चितपणे। कारण की कोणत्याही लढा, आंदोलन, संप, परंतु आम्ही दुखवटा साजरा म्हणजे दुखवटा करतोय आणि दुखवट्यामध्ये 1-2 दिवस नाही तर आज 49वा दिवस आहे। आणि 49 दिवस जर कोणता कामगार दुखवट्यामध्ये एकमताने आणि एका ठाम निश्चयावरती जर तो ठाम राहत असेल तर मग कारवाई आतापर्यंत जी झाली, पहिले निलंबन केलं, बडतर्फ केलं, मेस्मा, बदल्या आणि अजून काय काय कारवाई करतील आता प्रशासनामध्ये काय काय हे जमणार नाही ते काय म्हणाल? ते आता सोमवारपर्यंत येण्यासाठी इशारे दिलेले सरकारने, लोक काय जात नाही? ज्यात लोकांच्या स्वयंभू स्वतः लोक असे आपल्याला मरण पत्करावं लागणार आहे, तसे मरण पत्करावं लागणार आहे। पण मी सर्व कर्मचाऱ्यांना एक विनंती करतो की सरकारनं आपल्यावर एवढ्या कारवाया केल्या तरी कोणीही आत्महत्या वगैरे असे टेन्शन घेऊ नये, ही माझी विनंती आहे। निश्चितपणे आपण बघितलं की कर्मचारी आता कोणत्याही कारवाईला किंवा सरकारच्या इशाऱ्याला आता लक्ष देत नाहीयेत। कारण त्यांची मानसिकता अशी झाली की अभी नाही तो कभी नाही। आणि त्यामुळं आता बघूया की संख्या आणखी घटते का ती वाढते। कारण 20 तारखेकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत आणि या 4 दिवसात तरी निश्चितपणे आंदोलन करते एसटी कर्मचारी कामावर जाणार नाहीत असा त्यांचा विश्वास वाटतो। सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी। तर औरंगाबादमधले जे एसटीचे कर्मचारी आहेत ते मात्र आपल्या